सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकादमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण मराठीच्या विषयातील 2013 ची प्रश्नपत्रिका पेपर 2 च्या अभ्यास आजपर्यंत 2023 पासून 2014 पर्यंत प्रवास आपण अभ्यासलेला आहे. आता 2013 ला स्टार्टिंगला ही परीक्षा सुरू झाली. त्या सुरू झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत. कारण ही परीक्षा ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला जर विचार करायचा झाला तर प्रामुख्यानं 15 डिसेंबर 2013 ला हा पेपर झालेला आहे. पेपर 2 ज्यावेळेला अभ्यासतो त्यावेळेला संविधानाच्या घटकावरती आधारित असा हा भाग आपल्याला अभ्यासाला असतो. आता मराठीमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, भाग 2 मध्ये काय असणार आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत. आता ज्या वेळेला 4 नावं आपल्या समोर दिले, साहित्य आणि साहित्यिक यांची माहिती प्रामुख्यानं आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण इथे दिलेला आहे केसराचे शेत, इथे दिलेला आहे संपूर्ण बाळकृष्ण, इथे दिलेला आहे ही स्त्रींची इच्छा आणि इथे दिलेला आहे बहुरूपी. आता याच्यामध्ये आपल्याला जाणवणार आहे की याच्यामध्ये 3 गोष्टी ह्या आत्मवृत्त आहेत आणि एकच वेगळा असणार आहे. पुढील पिढी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही. आता तसं जर पाहायला गेलात तर केसरांचे शेत ही जी संकल्पना आपल्याला समोर आहे त्यामुळं आपल्याला जाणवतं हे आत्मवृत्त आहेच. कुणाच तर मामा पेंडसे नावाच्या लेखकांनी केसराचे शेत हे आत्मवृत्त लिहिलेलं आहे. आता दुसरं आहे संपूर्ण बाळकराम राम गणेश गडकरे यांनी विनोदी साहित्य लेखन करत असताना गोविंदाग्रज आणि बाळकराम ही 2 टोपण नावं त्यांनी धारण केले. इतर साहित्य लेखन करत असताना गोविंदाग्रज यांचा उल्लेख आला, पण विनोदी साहित्य ज्या वेळेला राम गणेश गडकरींनी लिहिलं ते सगळं साहित्य बाळकराम या नावानं आपल्याला पाहायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल इथं आत्मचरित्राचं नाही, हे तर आता पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा ही स्त्रीची इच्छा, आता ज्या वेळेला ही स्त्रीची इच्छा हे ज्या वेळेला पुस्तक आपण पाहतो त्यावेळेला डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार नावाच्या लेखकांनी आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. एका साध्या माणसापासून एक उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आता चिंतामणराव कोल्हटकर यांनी बहुरूपी नावाचं आत्मवृत्त लिहिलेलं आहे. आता 1, 2 आणि 3 ही तिन्ही आत्मवृत्त आहे. ज्या वेळेला आत्मवृत्तांचा अभ्यास आपण करतो, उचल्या लक्ष्मण गायकवाड, उपरा लक्ष्मण माने, ज्या वेळेला सिंधुताई सपकाळ मी वनवासी, शंकरराव खरातांचा तराळ अंतराळ, उत्तम बंडू तुपेचं पण लक्षात कोण घेतो, आत्मवृत्त आज आपण वाचणं गरजेचं आहे. कारण एखाद्या माणसानं आपल्या जीवनामध्ये ज्या काय हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत की आपल्याला आज त्यांचं चांगलं रूप दिसतं, पण चांगल्या रूपापाठीमाग येणारी संकट, येणारे अडथळे, येणारे लोकांचे टीकात्मक बोध कसे असतात त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. आता नरहर कुरुंदकर असं जर आपण म्हटलं तर नरहर कुरुंदकरांचं पुस्तक हे पहिलंच आहे, धार आणि काठ. आता नरहर कुरुंदकर धार आणि काठ. आता ज्या वेळेला अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र म्हटलं तर विंदा करंदीकरांची ओळख आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळते. कारण गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर
ज्ञानपीठ पुरस्कार तिसऱ्यांदा ज्यांना मिळाला, पहिल्यांदा विस खांडेकर, दुसऱ्यांदा कुसुमाग्रज, तिसऱ्यांदा विंदा करंदीकर आणि चौथ्यांदा भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र विंदा गोविंद विनायक करंदीकरांचं आहे. आता साहित्य आणि सौंदर्य यांचा अभ्यास आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला बासी मर्ढेकरांची ओळख आपल्याला प्रामुख्याने झाल्याशिवाय राहणार नाही. आता बासी मर्ढेकर साहित्य आणि सौंदर्य. आता जाळ्यातील चंद्र ज्यावेळेला धोंड नावाचे लेखक आपल्या समोर येतात, कारण या धोंड नावाच्या लेखकांनी म वा धोंड हे त्यांचं इनिशियल आपल्याला प्रामुख्याने माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच जाळ्यातील चंद्र म वा धोंड, साहित्य आणि सौंदर्य नासिक फडके, अरिस्टॉटलचे काव्यग्रंथ शास्त्र विंदा करंदीकर आणि नरहर कुरुंदकरांचं धार आणि कार, ही ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. आता पुढील पैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? आता मुंबई खरं तर शिक्षकाला शक्यतो करून प्रकाशन संस्था माहित नाही. का नाही? आपण कधी प्रकाशकांच्या पुस्तकांच्या मागणीकडे कधी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे प्रकाशक कोण आहे फक्त आपल्याला दोन गोष्टी माहिती असतात, एक म्हणजे लेखक आणि दुसरं म्हणजे पुस्तकाचं नाव. आता लेखकानं आपली एक मानसिकता काय तयार झालेली असते, एखाद्या पुस्तकाला कोणता ना कोणता तरी पुरस्कार भेटला असेल तर लगेच आपण वाचनालयात जातो, अहो ते पुस्तक आहे का, लगेच विचारतो या लेखकांचं पुस्तक आणखीन कोणतं आहे सांगा. हे का होतं की आपल्याला एखादी गोष्ट एखादी नाविन्यपूर्ण त्याला पुरस्कार भेटला असेल किंवा कुणीतरी कौतुक केलं असेल तर त्यावेळेला आपण त्या पुस्तकाची मागणी करतो, ते पुस्तक आपल्याला आपसुकच लक्षात यायला लागतं. पण प्रकाशक माहिती नाहीत. आता ग्रंथालय प्रकाशन, मौज प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन ही तिन्ही प्रकाशन मुंबईची आहेत. मात्र सुविचार प्रकाशन मंडळ हे मात्र पुण्याचं आहे. प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची म्हणजे कोणतं? पुण्याचं. आता पुढील लेखकापैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? आता अर्थशास्त्र म्हटलं तर गंगाधर गाडगीळांचं नाव आपसुकच पुढे येतं. एक प्राध्यापक अर्थशास्त्रीय अभ्यास करणारा म्हणून ओळखलं जातं. पण सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे नवकथेचे प्रेरणेदाते आहेत, नवकथा निर्मिती करणारे आहेत. नवकथेचे प्रेरणा मूळ कुणी शोधून काढलं तर गंगाधर गाडगीळांनी. आता ज्या वेळेला बघा तुम्हाला काही काही वेळेला गोविंद विनायक करंदीकरांचं नाव आलंय, महेश एलकुंजीवारांचं नाव आलंय, अनंत काणेकर आले, पण लक्षात कोण घेतो? रायगडाला जेव्हा जाग येते अनंत काणेकर. बर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण पाहतो याचा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पुढील जोड्यामधील योग्य जोडी ओळखा. आता योग्य जोडी ओळखत असताना नावच माहिती आपल्याला पाहिजेत, कारण श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ हीच जोडी बरोबर आहे. सोन्याचा पिंपळ श्रीनिवास कुलकर्णी पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणाल मगाशी राम गणेश गडकरींचं नाव आलं, चिंतामण कोल्हटकरांचं नाव आलं, आता बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर, आणखी चिमणराव चिवी जोशी. आता ज्या वेळेला सुदाम्याचे पोहे याचा विचार होतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की सुदाम्याचे पोहे हा जो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेला भाग आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. आता तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील काळ ओळखा. आता ज्या वेळेला काळाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला भेटते ती म्हणजे कोणती, की ज्या वेळेला काळ आपण अभ्यास करतो त्यावेळेला जर धातुसाधित आणि क्रियापद यांनी मिळून जर एखादं क्रियापद तयार होत असेल तर तो एक चालू, पूर्ण आणि रीती असतो. जर का एकच सिंगल क्रियापद असेल
तर ते साधा काळ असतं. आता तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. आता घेईल, घेईल याचा अर्थ काय असणार आहे? भविष्य काळ. आता घेईल भविष्य काळाचं उदाहरण आहे, सरळ आपसुकच लक्षात आलं आपल्याला, पर्याय क्रमांक 2. आता वाच्य अधिक अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेली संधी सांगा. आता वाच्य अधिक अर्थ आपल्या लगेच लक्षात येईल, वाच्यार्थ. आता वाच्यार्थ लक्षार्थ असं कधीतरी आपण ऐकलं असेल. एखादा शब्द उच्चारला बरोबर त्याचा सरळ अर्थ आपल्या लक्षात आला असेल तर तो असतो वाच्यार्थ. आता अभिधा व्यंजनाने लक्षणा ही पण तुम्हाला माहिती असावेत. आता लक्षार्थाचा काय की एखादी कविता कवी करत असतात पण त्याचा वाच्यार्थ वाचल्या वाचल्या कवितेचा अर्थ आपल्याला वेगळा असतो, पण त्याच्यातून सूचित होणारा अर्थ वेगळा असतो, तो लक्षार्थ असतो. आणि म्हणून वाच्यार्थ इथं अ आलंय, अधिक अ बरोबर आ. ज्या वेळेला अ अधिक अ बरोबर आ म्हणून च अधिक आ बरोबर चा, म्हणून वाच्यार्थ हा सजातीय स्वर संधीचा प्रकार आहे. की संधी कोणती आहे? सजातीय स्वर संधी. आणि शब्द कसा तयार झालाय? पर्याय क्रमांक 1 वाच्यार्थ. आता पानसाप या सामासिक शब्दात समासाचे नाव ओळखा. आता पानसाप, पानसाप पाण्यातील साप. इल ज्या वेळेला पाण्यातील साप तय्या तय्या जर प्रत्यय त्याच्यातून व्यक्त होत असेल तर आपण तय्या तय्या सप्तमी विभक्ती आहे. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय तय्या तय्या. आता इथं सप्तमीचा कारकार्थ अधिकरण, कारण ज्या वेळेला अधिकरण याचा अर्थ स्थळ दाखवतो, ठिकाण दाखवतो, म्हणून त्याला अधिकरण म्हणतात. म्हणून इथं कोणता समास असणार आहे? पाण्यातील साप सप्तमी तत्पुरुष समास. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. समानार्थी शब्द. आता मद्य अपेय, मद्य अपेय, अपेय म्हणजे पिण्यास योग्य, पिण्यास लायक नसलेले अपेय. मद्य योग्य आहे का? नाही. म्हणजे पिण्यास मद्य योग्य नसतं, अपेय, त्याला समानार्थी तो अर्थ आहे. वर्ण कर्ण बसत नाही, मर्म धर्म बसत नाही, अंगीकृत अस्वीकृत बसत नाही. म्हणजेच समानार्थी शब्द ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला योग्य जोडी कोणती? तर मद्य आणि अपेय ही बरोबर जोडी आहे. लक्षात आलं का? बघा, कारण वर्ण कर्ण, वर्ण म्हणजे रंग, कर्ण म्हणजे कान. आता मर्म, एखाद्या गोष्टीचं मर्म काय आहे, गुपित काय आहे. आणि धर्म अंगीकृत म्हणजे स्वीकारलेले, अस्वीकृत न स्वीकारलेले. म्हणजेच ही विरुद्धार्थी काही दिसतात. पहिलाच पर्याय काय आहे? समानार्थी. आता विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आता विरुद्धार्थी शब्द तटिनी सरिता. तटिनी म्हणजे नदी, सरिता म्हणजे पण नदी, आय म्हणजे येणे, वे म्हणजे खर्च होणे, ही बरोबर जोडी असणार आहे. कलंक आणि काळिमा समानार्थी आहेत. विरह दुरावा समानार्थी आहेत. म्हणजे 1 2 3 हे समानार्थी आहेत. आय आणि वे हे काय आहेत? विरुद्धार्थी आहेत. लक्षात आलं का? बघा, आता गटात न बसणारा शब्द ओळखा. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. आता हा शब्द शक्यतो करून शब्दसिद्धीवर विचारलेला आहे. शब्दसिद्धीचे प्रकार एक सिद्ध आणि साधित प्रकार असतात. आता त्याच्यामध्ये तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय, उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द असे 2 भाग केलेले आहेत. आता याच्यामध्ये हो शब्द तत्सम आहे का तद्भव आहे? तर इकडे लक्ष जरा असं द्या. क्लेश, कष्ट,
कष्ट, कृष्ण हे 3 शब्द काय आहेत? तत्सम आहेत. आणि हा पाणी शब्द काय? तद्भव आहे. आता तुम्ही म्हणाल तत्सम आणि तद्भव म्हणजे काय? संस्कृत भाषेतून जे शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्यांना तत्सम म्हणतात. मग हे कसं आहे, ओळखायचं कसं? तर त्याला वाचनच करणं गरजेचं आहे. कारण हे ठरवून दिलेलं आहे की हे तत्सम मध्ये येतात, हे तद्भव मध्ये येतात. गणितामध्ये हे बेरीज केली की असं उत्तर येते असं नाही, याच्यात हे ठरलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. पाणी हा तद्भव शब्द आहे. आता गटात न बसणारा शब्द ओळखा. इथं काय केलं त्यांनी की 3 दिले तद्भव आणि 1 दिले तत्सम. आता तत्सम कोणता आहे? तर सासरा, दिवा आणि मूळ हे दिल्या तद्भव आणि हे पुरुष काय दिलंय? तत्सम दिलंय. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता? पुरुष, कारण तो तद्भव आहे. बाकीची सॉरी तो तत्सम आहे, बाकीची तद्भव आहेत. इथं काय केलंय? बाकीचे तत्सम आहेत, पाणी तद्भव आहे. ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 4 प्रश्न हे शब्दसिद्धीवर आहेत. उपसर्ग गटित शब्द ओळखा. आता उपसर्ग गटित शब्द ओळखत असताना ज्यावेळेला शब्दाच्या अलीकडे, शब्दाच्या पूर्वी, शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लागून एखादा शब्द तयार होत असेल तर त्याला आपण उपसर्गटी शब्द म्हणतो. आता विशेष, शेष, विशेष हा उपसर्गटी शब्द आहे. मात्र विनंती, विनय, विभावरी हे शब्द काय? नाम आहेत. त्याला उपसर्ग लागलेला नाही. इथं दिसते आपल्याला वि, पण तो उपसर्ग नाही, तो नामाचा शब्द आहे. विनय हे नाम आहे, विभावरी हे नाव आहे, विनंती हे नाव आहे. म्हणजेच लक्षात ठेवा त्याच्यातला उपसर्गटी शब्द कोणता आहे? विशेष. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रत्ययगटी शब्द ओळखा. जर शब्दाच्या नंतर लागतो तो प्रत्यय असतो. आता शब्दाच्या नंतर लागतो तो प्रत्यय. आता निर्मम, आनंद, अभ्युदय हे शब्द आहेत. मात्र चराऊ, चर अधिक आऊ, चराऊ, आऊ आऊ हा प्रत्यय लागलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसिद्धी. आता समान अनेक वचन. तोंडले, तोंडल्या, गोपी, गोपी, रावा, रावे, भूत, भूते. अनेक वचन चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन. चुकीच्या पद्धतीने काय केलंय? तोंडले म्हटलं तर तोंडली म्हणायला पाहिजे, तर तोंडल्या झालंय, हे चुकलंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार. गोपी गोपी तसंच राहतंय. रावा रावे बरोबर आहे. भूत भूते बरोबर आहे. पुढील जोड्यामधून भिन्न लिंगी जोडी ओळखा. भिन्न लिंगी. आता कसं आहे, इथं देताना काया, ती काया, ती पगडी दोन्ही स्त्रीलिंगी दिले. आपल्याला काय ओळखायचंय? भिन्न लिंगी. ते शरीर, तो ध्येय, तो शरीर, ते शरीर, तो ध्येय भिन्नलिंगी आहे. ते आकाश, ते गगन एकच लिंग आहे. तो प्रकाश, तो उजेड एकच लिंग आहे. भिन्नलिंगी कोणता आहे? 2. शरीर आणि देह. बरोबर लक्षात आलं. चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप ओळखा. ज्या वेळेला सामान्य रूप ओळखत असताना चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप. आता नवरा, नवऱ्या, या, बायको, बायका, मुला, मुला, अपत्य, अपत्ये. आता ज्या वेळेला नवरा, नवऱ्यांना मार दिला पाहिजे, बरोबर होत आहे. बायको, बायकांना मार दिला पाहिजे. मुलं, मूल, मुलांना मार दिला पाहिजे. अपत्य, अपत्यांना पाहिजे होतं. अपत्यांना, अपत्यांना सांगा, त्यांच्या अपत्यांना, वारसांना माहिती द्या, त्या पाहिजे होतं. त्या म्हणजे पर्याय क्रमांक हे चुकलंय. चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप कोणतं? अपत्य, अपत्य, अपत्य अनेक वचन केलंय.
हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. आता जरासं बघा, काळजीपूर्वक बघा. हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. आता याच्यात विशेष नाम आलंय का बघूया. हिमालय विशेष नाम आलंय बघा. सर्वनाम आले का बघूया. त्या सर्वनाम आलंय. भाववाचक नाम आले का बघा. भाववाचक नाम कुठे दिसत नाही. सामान्य नाम आहे का बघा. हाय, नद्या. म्हणजे राहिलं कोणतं भाववाचक नाम. भाववाचक नाम इथं आलेलं नाही. पर्याय क्रमांक 3 असं ओळखायला शिका. भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. आता ज्या वेळेला चुकीचं, ज्या वेळेला भाववाचक नाम हे नाम सर्वनाम यांना प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होतं. सुंदरचं सौंदर्य होतं, पाटीलचं पाटीलकी होतं, गुलामचं गुलामगिरी होतं, मनुष्य मनुष्यत्व होतं. हे जे प्रत्यय लागून भाववाचक नामं तयार होतात ती नामं आपल्याला माहिती असावीत. आता इथं वैविध्यता हे भाववाचक नाम होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. सौकर्य, तर सौंदर्य हवं होतं तर सौकर्य दिलंय, सामिप्य दिलंय, मधुरता दिलंय, की भाववाचक नामं आहेत, होऊ शकतात. आता आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. आता ज्या वेळेला या वाक्यातील प्रयोग ओळखा असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला प्रयोगाचा अभ्यास आपण करणार आहात त्यावेळेला प्रयोगाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. काय, प्रयोग अभ्यास करताना कर्ता कर्म क्रियापद या 3 गोष्टी पहिल्यांदा आल्या पाहिजेत. जर क्रिया कर्ता हा प्रथमांत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्म प्रथमांत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोग. या 3 गोष्टी पहिल्यांदा लक्षात ठेवायच्या. आता याच्यामध्ये आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. जात असणारा, आता आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. आता संयुक्त क्रियापद आहे. आता संयुक्त क्रियापदामध्ये प्रामुख्यानं नवीन कर्मणी प्रयोगामध्ये एक लक्षात घ्या की कर्त्याला जर कडून असा शब्दयोगी अव्यय लागला असेल, कर्त्याला जर द्वारे असा शब्दयोगी अव्यय शब्द जोडून लागला असेल तर डोळं झाकून काय सांगायचं की हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. पण इथं पर्यायमध्ये काय दिले, काय अकर्म कर्तरे, सकर्म कर्तरे, भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हणतात. मात्र इथं नवीन कर्मणी न देता त्यांनी कर्मणी दिलेला आहे. म्हणजेच हा पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. कारण का द्वारे शब्द आलेला आहे. काही ट्रिक्स वापरायच्या, सगळ्या गोष्टी त्याच्या खाचाखोचीपर्यंत जायची गरज नाही. ए रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ए रे कुत्र्या खा माझा पाय. एखादं कुत्र रस्त्याने जात आहे आणि त्यालाच तुम्ही जर बोलून तुमचा पाय तोडायला सांगत असाल, चावायला सांगत असाल तर काय याचा अर्थ होणार हे आता बघूया. ए रे कुत्र्या खा माझा पाय, भूतदया दाखवणे. आता भूतदया दाखवणे म्हणजे प्राणी मात्रांच्यावर दया करणे, आपण उडवून घेणे, एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे, त्याग करण्याची तयार करणे. लक्षात आला असेल तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. आपणहून संकट ओढून घेणं. चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आता चालत्या गाड्याला खीळ घालणे, एखादा माणूस काम करत आहे पण त्याच्या कामामध्ये व्यत्यय आणण्याचं काम बरेचसे करत असतात आणि हे करणारी मंडळी चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणतात. गाड्याचा वेग वाढवणे, गाड्याची नीट दुरुस्त करणे, जुना गाड्या बदलून टाकणे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे, चालत्या गाड्याला खीळ घालणे. लक्षात आलं.
पुढील वाक्यामधील प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. आता आपल्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये प्रश्नार्थक नसलेले वाक्य. तुम्ही आता गोंधळून जाणार आहात का? 4 विधान दिलेले आहेत, पण 4 विधानाच्या पुढं शेवटी प्रश्नचिन्ह काय दिलाय का बघा, दिलेला नाही आहे. मग तुम्ही गोंधळून जाणार. मात्र आपल्याला केव्हा, कोठे, काय, कसे, कधी असे काही शब्द जर त्या वाक्यात येत असतील तर ओळखायचं ते प्रश्न विचारण्यासाठी आलेला. हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? कोणाला देणार? कोणाला शब्द आलाय हे प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे प्रश्नार्थक असणार. किती लोचट आहे हा माणूस, ते प्रश्न आहे का बघा, बघूया. पण तू चुकीची गोष्ट का केलीस? का? नोकरीत एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा? केव्हा, का, कोणाला, तिन्ही शब्द, तिन्ही वाक्यामध्ये प्रश्न आलेले आहेत. म्हणजेच हे तिन्ही वाक्य काय आहेत? प्रश्नार्थक आहेत. आपल्याला काय विचारलंय? प्रश्नार्थक नसलेलं किती लोचट आहे हा माणूस, म्हणजे उद्गारार्थी वाक्य. बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता तुम्हाला एक वाक्य दिलंय आणि वाक्य दिल्यानंतर काय म्हटलंय वाक्यात, या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत. आता लेखन नियमानुसार चुका पाहत असताना काही ऱ्हस्व दीर्घाच्या चुका होतात, काही वेळेला विरामचिन्हाच्या चुका होतात. आता शक्यतो करून एखाद्या वाक्यामध्ये देताना काय करतात, एक तर विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य असेल तर काही वेळेला काय करतात, ऱ्हस्व आणि दीर्घ एवढंच ओळखायला सांगायचं. आता अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत, या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत. आता वार्ताहरांनी देऊ, अफवावर. आता खरं तर बघायला तर अफवावर म्हणजे अनुस्वार यायला पाहिजेत. आधारित बातम्या वार्ताहरांनी शब्द जोडून दिलाय, इथं देऊ लिहायला पाहिजेत. आता तसं बघायला तर काही वेळेला एखाद्याच्या तोंडचे उद्गार असतील तर दुहेरी अवतरण चिन्ह येतं. मात्र एखाद्या गोष्टीला महत्व द्यायचं असेल तर आपण सिंगल अवतरण चिन्ह टाकत असतोय. आपण याच्यात बदल करू शकतोय. इथं सिंगल अवतरण चिन्ह, इथं सुधारणा, इथं जोडायला पाहिजेत. आता इथं जोडणं आणि इथं वार्ताहरांनी देऊ नयेत. 1, 2, 3, 4. आता ज्या वेळेला जरासं इकडे बघा, हे चिन्ह असतं, हे चिन्हाला काय म्हणायचं असतं तर जसं संयोग चिन्ह असतं तसं शब्द जर जोडायचा असेल तर याच्यावरून आपल्याला ओळखावं लागतं. आता या वाक्यामध्ये खरं तर त्याने एक काय केलंय, अफवावर इथं अनुस्वार दिलाय, त्याच्यानंतर बातम्या वार्ताहरांनी इथे 1, 2 याला हे जोडायला पाहिजे. इथं 3, 4, इथं खरं तर हे 5 याला नको पाहिजे होतं, 4 द्यायला हवं होता. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. वाक्यातील चूक शोधून लिहा. आता हे वाक्य बरोबर करायचं. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात, असं कधी होते काय? म्हणजे निधन पावलेले आहेत हे बसते का बघा, नाही बसत. वडील लहानपणी, त्याच्या लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीच, त्या मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच निधन पावलेले असतात. निधन पावलेले असतात, वारलेले असतात. वडील त्याच्या लहानपणीच. आता वडील त्याच्या लहानपणीच, दोन्ही पर्याय तर सेमच आहेत. वडील त्यांच्या लहानपणीच. आता वडील जरा इकडे लक्ष द्या. वडील हा शब्द कायमचा दीर्घ लिहायचा आणि वडिलांना लिहिताना डी पहिला लिहायचा. आता वडील लहानपणीच, वडील लहानपणीच, पर्याय 2 सेम आहेत. आता तुम्ही म्हणाल असं असलं तर प्रश्न कॅन्सल करतात.
तर याचं पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये जर चुकीचं असेल, दोन्ही बरोबर आहे, तर कारण हा शब्द इथे घालणं गरजेचं आहे. हे उत्तर त्याचं बरोबर असणार आहे. आकलन उतारा. आता शेवटच्या टप्प्याला आलोय. कविता असो किंवा एखादा उतारा असो, काय करायला सांगितलंय? प्रश्न वाचायला सांगितलेले. प्रश्न वाचतोय. संकेत म्हणजे काय? दंभ म्हणजे या शब्दाचा अचूक अर्थ. कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दाच्या अर्थयोग्य जोडी कोणती? आणि प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचे आहे? या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका आहे? आता प्रश्न तुम्ही वाचलेले आहेत. मी आता उतारा वाचणार आहे. व्यवस्थित आकलन करून घ्या आणि मग प्रश्नांची उत्तर आपण द्यायला सुरुवात करेल. साहित्यासंबंधी विचार व चर्चा होते. ती पुष्कळशी उत्कृष्ट कलाकृती पूर्ती होते. पहिल्या दर्जाच्या कलावंतापूर्ती होते. खरे पाहता कोणत्या वेळी उत्तमापासून अगदी सामान्यापर्यंत अशा प्रकारचे साहित्य निर्माण होते आणि वाचले जाते, तेव्हा जे काही निकष संकेत साहित्याला लावायचे ते सर्वच साहित्याला लावण्यासारखे असावे. नियम सर्व साहित्यिकांनी पाळण्यास योग्य हवेत. कलात्मक प्रतिज्ञा, कर्तव्य बुद्धी किंवा जबाबदारीची जाणीव ही गोष्ट अशी सर्वांना लागू होणार आहे. उदाहरणार्थ, विनोदी लेखन करताना, राजकीय व इतर व्यंगावर विनोदाचे शस्त्र चालवताना स्वतःचे हेवे दावे पूर्वग्रह बाजूला ठेवून लिहिणे हे अवघड व्रत आहे. जगातील कुरूपतेकडे, विसंगतीकडे आणि दंभाकडे निकोप दृष्टीने पाहता येते व हसता येते. हसताना कोणाचाही मुलायजा ठेवावा लागत नाही, कारण त्या हसण्यात कुत्सितपणा व करंटेपणा नसतो. ही महत्वाची गोष्ट जुन्या राजांच्या पदरी असलेल्या शहाण्या विदूषकांना अवगत होती. तीच आजच्या विनोदी लेखकांनाही अवगत असावयास पाहिजे. पण आपण पुष्कळदा असे पाहिले आहे की विनोदी लेखक हा संकेत बाजूला ठेवतात. खुशमस्करी किंवा वाकडी निंदा विनोदांच्या पांघरुणाखाली करू लागतात. तात्कालिक लोकप्रियता मिळवण्यासाठी ही बेजबाबदार वर्तणूक विनोदी लेखक करीत किंवा गंभीर प्रकृतीचा नाटककार वा कथाकारही करेल. तो सामान्य असेल वा प्रतितयश प्रतिभावंतही असेल, पण परिणामी अशी वर्तणूक भयावह ठरते. आज भय आहे ते या प्रतिज्ञा पालनाच्या व नीती संकेताच्या बाबतीत होणाऱ्या भ्रष्टतेचे, मोठ्याकडून वा लहानाकडून, परंपरावाद्याकडून वा नवसाहित्यिकाकडून कशीही कोठूनही असो, भ्रष्टतेचा धोका हा सार्वत्रिक आहे. या भ्रष्टतेबाबतीत बधीरपणा व आंधळेपणा येण्याची भीती आहे. आज साक्षरतेच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या वाढली आहे. आज साक्षरतेच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या वाढली आहे, पण संवेदना प्रगल्भ झालेली नाही. प्रकाशन व्यवसायाच्या व्यापारी विकासामुळे समृद्धी झाली आहे, पण गुणवत्तेकडे लक्ष पुरवले जात नाही. त्यामुळे कलावंताला व वाचकाला थोर पावलांनी भ्रष्टता आक्रमण करीत आहे. एकंदरीत साहित्य क्षेत्रावर आधारलेला प्रकाश टाकणारा असा हा एक उतारा दिलेला आहे. आता हा उतारा देत असताना काही वेळेला कोणते साहित्य लेखन करत असताना त्या साहित्य लेखन करणाऱ्या साहित्यिकांना, आता इथं विनोदी साहित्य लेखन करणारे साहित्यिक असतील, कारण नियम आहेत ना, नियमांचं पालन जर केलं असेल किंवा प्रकाशकांना नियमांचं पालन केलं असेल तर आपल्याला ते नियम व्यवस्थित पाळता आले पाहिजेत. पहिल्यांदा संकेत म्हणजे काय? इशारे, ठराविक नियम, मर्यादा आणि दडपणे. तुमच्या लक्षात आलं असेल, संकेत याचा अर्थ म्हणजे कोणती गोष्ट कशी करावी याचा काय ते ठराविक नियम असतात आणि म्हणून त्या नियमांना आपण संकेत असं म्हणतो. काही वेळेला संकेत याचा अर्थ इशारा सुद्धा होऊ शकतो, पण इथं उतार्यामध्ये तो ठराविक नियम. आता दंभ याचा अर्थ ज्या वेळेला एखादी गोष्ट, दंभ म्हणजे ढोंग,
अचूक शब्द निवडा. दंभ म्हणजे ढोंग. आता कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दाच्या अर्थाचा योग्य जोडी ओळखा. कुत्सितपणा. आता कुत्सितपणा एखाद्याला चांगलं व्हावं, चांगलं झालं याचं कधी चांगलं होते असं कधी आवडत नाही हो. एखादा भरभराटीला चाललाय, चांगलं व्हायला लागलेलं एखाद्याला आवडत नाही ते, कारण तो कुचकेपणानं त्याच्याकडे पाहत असतो. दिसतो तोंडावरती आपला मुंह में राम और बगल में छुरी असते. करंटेपणा, क्षुद्र नाकर्तेपणा म्हणजे एखाद्याला करू द्यायचं नाही, त्यानं केला असेल तर त्याला नावं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? प्रगल्भ. एखादा माणूस प्रगल्भ झालाय याचा अर्थ तो काय झालाय? समजूतदार झालाय, प्रौढ झालाय, आता त्याला अक्कल आलेली आहे, त्याला जाण आलेली आहे, असा अर्थ अभिप्रेत असतो. म्हणून प्रौढ व समजूतदारपणा हा त्याचा अर्थ राहणार आहे. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? आता या मांडणीतून लेखकानं नापसंती व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय का नाही? तटस्थता राहण्याचा प्रयत्न केलाय का नाही? संतापाची भावना व्यक्त केली काय नाही? त्यांना काय सुचवायचं आहे तर सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. म्हणजे आपण कसं सावध राहिलं पाहिजे. प्रकाशकांना लेखकांना आपलं मत व्यक्त करत असताना सावधगिरी कशी बाळगली पाहिजेत याचा विचार या उत्तरात प्रामुख्याने पाहायला मिळतो. एकंदरीत 30 प्रश्नांची ओळख आपण पेपर 2 ची चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आपल्याला काय शंका असते तर तुम्ही व्यक्त करायला हरकत नाही, कारण काय ज्या ज्या वेळेला आपण व्यक्त होतो त्या त्या वेळेला त्या गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं पाहायला भेटतात. कारण अजूनही आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. जे शिक्षक म्हणून कार्यरत असणार आहेत त्या शिक्षकांना प्रामुख्यानं आजचा पहिला दिवस, आजपासून वेळापत्रक सुरू झालेलं आहे. वेळापत्रकानुसार तुमचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्याचबरोबर सेतू अभ्यासक्रम, त्याच्यानंतर ग्रंथालयाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर वेळापत्रकामध्ये सुद्धा काही लँग्वेज विषयांची निवड कशा पद्धतीने करायची या सगळ्या गोष्टी यावर्षी जरासं, कारण अभ्यासक्रम 6वीचा बदललेला आहे तुम्हाला आणि ट्रेनिंग 6वीचं मिळणार आहे. आता तरी पण आपल्याला सेतू अभ्यासक्रम पहिल्यांदा पूर्ण करावा लागणार आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी आजपासून तुमच्या जशा सुरू होणार आहेत. 28 तारीख या महिन्याची आपल्याला अंतिम तारीख आहे टीटीची. तोपर्यंत आपला अभ्यास होऊ देत. जरासं शालेय अभ्यासक्रम जरासं दूर ठेवा. विद्यार्थ्यांना पाठीमागच्या घटकाची उजळणी करून घ्या, म्हणजे तुम्हाला या अभ्यासक्रमाकडे जास्त लक्ष देता येईल. आला पेपर सोडवला आणि गेला असं न करता आलेल्या पेपरला आपण पात्र होणंच गरजेचं आहे. हे एवढं खुणगाट मनाशी बाळगा. अजून वेळ गेलेली नाही आहे. आज 15 तारीख, फक्त आता 7-8 दिवस राहिलेले आहेत. त्या वेळेमध्ये तुमचा अभ्यास पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करतोय. आज थांबतोय. धन्यवाद.